भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट दिली। या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र सुधारित जन्म प्रमाणपत्राच्या नावाने अनेक महापालिकेत घोटाळे झाले आहेत, तर मुंबई महापालिकेत 87,000 खोटे जन्म प्रमाणपत्र दिले गेले असून उर्वरित 11 महापालिकेत ही बोगस जन्म प्रमाणपत्र दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले। पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील 650 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिले गेल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। पाहुयात याबाबत सविस्तर। महाराष्ट्रात सुधारित जन्म प्रमाणपत्रता नावाने अनेक महापालिकेत चुका झालेल्या आहे, घोटाळा झाला आहे आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही मुंबई महापालिकेचं केलं, तिथे 87,000 खोटे जन्म प्रमाणपत्र दिले। आता 11 महापालिका, त्यात पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, इथे पण 650 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिले आता दिसतंय। तर आयुक्त साहेब या संबंधात फुल फ्लेज फायनल चौकशी करून ते रद्द करण्यासंबंधात निर्णय घेणार। पण दोषींवरती कारवाई होणार का? कारण की घोटाळे निघतात, कोणीच याच्यावर कारवाई करत नाही आणि अनेक घोटाळे या महानगरपालिकेत। माननीय महापौर साहेब माझ्यासोबत उपस्थित आहेत। एकदा हे सगळं रद्द झाले महिनाभरात आणि त्यानंतर तिथं मुंबई महापालिकेत 19,860 असे जन्म प्रमाणपत्र गेल्या 12 महिन्यात दिले गेले की जे कुठले आहे, काय आहे, काही डॉक्युमेंट नाही। तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT बनवली आहे। ते 19,800 लोकांवर आणि जे दिले त्या अधिकाऱ्यांवर पोलीस चौकशी व कारवाई सुरू आहे। कारण की याच्या आधी देखील अनेक घोटाळे या महानगरपालिकेमध्ये निघाले। आताच 60 कोटीचा देखील घोटाळा आहे आणि त्यासोबतच त्याच व्यक्तीने जे बँकेत जे महानगरपालिकेचे कोट्यवधींची ठेवी आहेत त्याच्या व्याजामध्ये देखील त्यांनी घोटाळा केलेला आहे। अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, तर हे घोटाळे थांबतील। जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात मी आज आलो होतो, विस्तृत चर्चा झाली आहे। त्यात ज्याचे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार। एक मिनिट, मराठीमध्ये दुसऱ्या 2 गोष्टी सांगतो, तुमचा हेड ऑफिसला पाहिजे। आज आरे कॉलनीमध्ये एक पीरशाह दर्गा जे फॉरेस्ट घोषित करण्यात आलंय, तिथे गेले काही 2-3 वर्ष उभी केली होती। गेल्या 6 महिन्यात त्याचं विस्तृतीकरण सुरू होतं। 9 एप्रिल 2026ला मी तक्रार केली होती, तिथे भेट दिली होती। आज सकाळी मुंबई महापालिका, आरे कॉलनीचे कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांनी ती दर्गा उद्ध्वस्त केली आहे। मुंबई महाराष्ट्रात अशा पद्धतीने कुठे दर्गा, कुठे बेकायदेशीर रस्त्यावरील मस्जिद आणि अशा पद्धतीने जे लेन जिहाद चालू आहे, हे देवेंद्र फडणवीस सरकार चालू देणार नाही। आज मी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहून एक विनंती केली आहे की मुंबईत मोठ्या प्रमाणावर शुक्रवारी व काही असे विशेष दिवशी रस्त्यावर नमाज पडली जाते, स्टेशनच्या आजूबाजूला नमाज पडली जाते। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावरील नमाजवर प्रतिबंध लादण्यात आला आहे। मुंबईत जसं यावेळी बकरी ईदची कत्ल कुठलाही हाऊसिंग सोसायटीत झाली नाही, तशा पद्धतीने रस्त्यावरील नमाज ताबडतोब बंद करावी असे आवाहन मी पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना केलं आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।